नंबर 3 ती म्हणजे महत्वाची, ती आहे अँटिसिपेटरी बेल, अटकपूर्व जामीन. मग अटकपूर्व जामीन हा केव्हा घेतला जातो? तुम्हाला शंका आहे की पोलीस तुम्हाला कोणत्या तरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणार आहे आणि मग तुम्हाला अटक करणार आहेत. अशा वेळेस तुम्ही सत्र न्यायालय किंवा हायकोर्ट या ठिकाणाहून अँटिसिपेटरी बेल मिळवू शकता. यालाच ओडक म्हणजे प्री अरेस्ट बेल असंही म्हटलं जातं. मग जामीनबद्दलच्या सर्व गोष्टी कायद्याच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं आणि काय आहेत या सर्व गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा मी म्हटलं कोर्टाची मर्जी, मग त्याचा अर्थ असा होतो की समजा की जामीन मिळतोच, मग जामीन नाकारला जातो असंही होऊ शकतं का? तर यस, जामीन नाकारला जाऊ शकतो. हो, नक्कीच. कारण जर कोर्टाला वाटलं की याला जामीन दिला आणि याला जर असं तात्पुरती रिलीफ मिळाली तर हा बाहेर जाऊन साक्षीदारांना धमकावेल, पुराव्यांसोबत छेडछाड करील किंवा देशाच्या बाहेर पळून जाईल, अशा वेळेस कोर्ट त्याला जामीन मंजूर करत नाही. आणि म्हणून हे सर्वस्वी तुमच्या बाजूच्या वकिलानं तुमची बाजू मांडणं, तुमच्या बाजूने असणारे भक्कम गोष्टी, त्यातील काही तथ्यहीनता, ह्या सर्व तांत्रिक गोष्टींचा, कायद्यांचा अभ्यास करूनच या गोष्टींना पुढे स्वरूप जे तुमचं मिळणार, म्हणजे जामीन मिळणार की नाही मिळणार हे ठरतं. परंतु आजचा हा व्हिडिओ एकंदरीत पूर्ण माहितीपूर्ण, ज्ञानपूर्ण असा जर वाटला असेल तुम्हाला, तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला आवडलाय तर लाईक नक्कीच करा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय.